घेताना आश्वासनं दिली गेली आहेत सर. हा, इथून पाठीमागे आम्हालाही सरकार नक्की फसवत गेलं, हे मात्र अंतिम सत्यच आहे. परंतु आत्ताच्या काळात थोडासा म्हणतो मी याच्यासाठी बसलं की त्यांनी चांगली प्रक्रिया यावेळेस आंदोलनात सुरू केली. GR काढणं, शिंदे समितीला मुदत वाढ देणं, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आदेश देणं, व्हॅलिडिटी रोखू नका हे पण सांगितलं आहे त्यांनी. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी SOP त्यांनी दिली, आदेश पण खाली दिले. बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषयसुद्धा मार्गी काढत गेले. गुन्ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी आता सरकारनं गृह मंत्रालयाकडून घेणं सुरुवात आहे, तेही मागे घेतो. म्हणून थोडासा विश्वास बसला. मला वाटतं कायम विश्वास हे जिंकणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आम्ही आता विश्वास ठेवणं आमची जबाबदारी असते आंदोलक म्हणून. आता आम्ही ठेवला आहे. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूया, हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून. मी त्यातला नाही आहे. एखादी गोष्ट दिली आणि मग नुसतंच तुमचं आभार मानत राहणार, उदं करत राहणार. नक्की तुमचं उदं करणार, नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेली कामं ही तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावी लागणार आहे. नसतं आंदोलन करण्यापेक्षा तुम्ही जर आता याच्याशी काही दगाफटका केला या मागण्याशी, तर आंदोलन करण्यापेक्षा 29ची तयारी करू, आम्ही 100% पाडणार नव्हतो असं म्हणतो मी. याच्यासाठी बसलं की त्यांनी चांगली प्रक्रिया यावेळेस आंदोलनात सुरू केली. GR काढणं, शिंदे समितीला मुदत वाढ देणं, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी आदेश देणं, व्हॅलिडिटी रोखू नका हे पण सांगितलंय त्यांनी. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी SOP त्यांनी दिली, आदेश पण खाली दिले. बलिदान गेलेल्या कुटुंबांचा विषय सुद्धा मार्गी काढत गेले. गुन्ह्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्यांनी आता सरकारनं गृह मंत्रालयाकडून घेणं सुरुवात आहे, तेही मागे घेतो. म्हणून थोडासा विश्वास बसला. मला वाटतं कायम विश्वास हे जिंकणं सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आम्ही आता विश्वास ठेवणं आमची जबाबदारी असते आंदोलक म्हणून. आता आम्ही ठेवलाय. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वाटोळं जरी केलं तरी आम्ही शांत बसूया, हे तुमचा गैरसमज असू शकतो सरकार म्हणून. मी त्यातला नाहीये. एखादी गोष्ट दिली आणि मग नुसतंच तुमचं आभार मानत राहणार, उदं करत राहणार. नक्की तुमचं उदं करणार, नक्की तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय नक्की तुम्हाला देणार, पण फसवलं तर सोडणार सुद्धा नाहीये, हे मात्र लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला जर कायम मराठा समाजाचा चेहऱ्यावरती आनंद ठेवायचा असेल तर तुम्ही केलेले कामं हे तुम्हाला कायमस्वरूपी टिकून ठेवावे लागणार आहे.